मुंबई सोडली की शहर संपतं आणि सुरू होतो एक वेगळाच आणि छान असा महाराष्ट्र. आजचा प्रवास राहणार आहे आपला समुद्रकिनाऱ्यापासून सह्याद्रीपर्यंत, आगरी चुलीपासून थेट छत्रपतींच्या राजधानीपर्यंत, जिथे आहे किल्ला रायगड, जिथे प्रत्येक गावाची एक वेगळी चव असते, प्रत्येक घरात असतं एक नारळ आणि प्रत्येक डोंगरावर असतो एक वेगळाच इतिहास. तर कुठेही जाऊ नका, सोबतच राहा. हा काय फक्त ट्रॅव्हल ब्लॉग नाही, हा आहे आपल्या रस्ता आणि रस्त्याचा रायगड सोहळा. चला मग माझ्यासोबत. आपण निघालो अलिबागच्या दिशेने. आज आपला रूट राहणार आहे आपण इनफॅक्ट आज ठाणेला न जाता आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पकडून साऊथ मुंबईला एंटर करू आणि मग तिकडून आयदर कोस्टल रोड किंवा मग शिवडीवरून आपण अटल सेतू पकडून जाणार आहोत. मग टुवर्ड्स त्याच्यानंतर टुवर्ड्स पेण आणि मग अलिबाग असा रूट राहणार आहे आपला. तर टेक्निकली स्पीकिंग कोकणातूनच कोकणात जातोय, तर ठाणे जिल्हा कोकणाचाच पार्ट आहे. आज डिफरंट रूट कारण सेम टाइम दाखवत होता आणि मला घोडबंदर रोड किंवा पुढे ठाणे ते ठाणे वेलापूर रोड याचा थोडं कॉन्फिडन्स नाही आहे, एवढा भरोसा नाही आहे. कधीही तिकडे ट्रॅफिक होऊ शकते, ठाणे सिटीमध्ये पण ट्रॅफिक असते. तर त्यामुळे मी आज वेस्टर्न एक्सप्रेस हायवे अँड देन अटल सेतू असा रूट राहणार आहे आपलं. आता इथून आपण फ्रीवे एक्झिट करतोय आणि वी विल बोर्ड द अटल सेतू. अलिबाग ॲज वी ऑल नो रायगड जिल्ह्यातलं एक प्रमुख ठिकाण आहे. एक मेजर म्हणजे मुंबईजवळचं खूप एक मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. वीकेंडला, इनफॅक्ट वीकडेजला किंवा कोरोनामध्ये तर म्हणजे स्टेकेशनचं जे प्रकार सुरू झाले होते, तर अलिबाग वॉज वन ऑफ द प्रिफर्ड ऑप्शन्स. तर तसं एक खूप मोठं ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातलं, मुंबईची प्रॉक्सिमिटी असल्यामुळे आणि रायगड एस टाउन नसल्यामुळे जे काही गव्हर्नमेंटचं जे काही ऑफिसेस आहे किंवा जो ॲडमिनिस्ट्रेशन चालतं रायगड जिल्ह्याचं ते अलिबागमधून चालतं. तर अगेन इन दॅट वे ऑल्सो इट इज खूप इम्पॉर्टंट टाउन आहे रायगड जिल्ह्यातलं. अलिबागची जी हिस्ट्री आहे ती गोज बॅक मोर दॅन 2000 इयर, 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. इनफॅक्ट एक ज्यूइश स्टोरी किंवा ज्यूइश लोकांच्या हिस्ट्रीमध्ये असं आहे का 2000 वर्षांपूर्वी रोम आणि ग्रीकमध्ये जेव्हा कॅथलिक चर्च खूप वर्चस्व गाजवत होतं इतर लोकांवर, तेव्हा तिथले जे ज्यू लोक होते ते त्यांचा देश सोडून किंवा त्यांचा जो भाग होते ते सोडून इकडे तिकडे पळाले आणि काही लोक भारतात पण आले. तर त्यांचा एक समूह भारतात आलेला. इनफॅक्ट खूप मोठा एक ग्रुप होता, पण अलिबागच्या जवळच काही समुद्राकाठी त्यांचं शिप जी काय होडी होती ती बुडाली आणि काही लोक वाचले आणि ते लोक अलिबागला सेटल झाले. तर अलिबागला असं ज्यूइश हिस्ट्री आहे 2000 वर्षांपूर्वीची.
हे ज्यू जे होते ते फारच धार्मिक होते आणि शनिवारी जे असतं त्यांचं शबात, ती जी पूजा असते त्यांची, ते करायचे आणि शनिवारी सुट्टी घ्यायचे ते. आणि त्यांच्यामधल्या एक ग्रुपचा एक असा तेलाचा व्यवसाय करायचे, खोबऱ्यापासून तेल काढण्याचा व्यवसाय करायचे. तर त्यांना इथले लोक शनिवार तेली पण बोलायला लागले, कारण ते लोक शनिवारी सुट्टीवर असायचे म्हणून, आणि देवाची जे काय त्यांचा देव आहे त्यांची पूजा करायचे. तर म्हणून इथले बरेच लोक त्यांना शनिवार तेली असं पण म्हणायला लागले. आणि त्यांची एक आठवण म्हणा किंवा त्यांचा एक निशाणी म्हणून अलिबागमध्ये एक इस्रायल आळी पण आहे. इफ पॉसिबल आपण बघायला जाऊ किंवा भेट देऊ. तर बेसिकली हा एक असा ज्यूइश कनेक्शन आहे. इनफॅक्ट नावाचं पण ज्यूइश कनेक्शन असं आहे का एलिशा नावाचा एक व्यापारी होता, त्याच्या नारळाच्या खूप बागा होत्या इथं, आणि त्याच्या ज्या नारळाच्या बागा होत्या मग ते एलीची बाग असं नावाने ओळखलं जायचं. मग ते बऱ्याच वर्षांनी एलीची बागचं एलिबाग झालं आणि त्याचं अलिबाग झालं. तर एक ही अशी थिअरी आहे अलिबागच्या नावाच्या पाठीमागे. अलिबागसाठी एक ट्रॅजिक गोष्ट म्हणजे 1947 17 जुलै 1947 ला रामदास नावाची एक मोठी बोट होती, जी अराउंड 700+ पॅसेंजर्स घेऊन चालली होती मुंबईवरून रेवस बंदर मांडवाच्या जवळ आहे. तर जुलैचा टाइम होता, पण वेदर पूर्ण क्लिअर होता. पण जसं जसं ती बोट पुढे गेली तसा वेदर खराब झाला आणि लाटांमध्ये ती बोट अशी हेलकावे खायला लागली. आणि अलिबाग जवळ असलेल्या काशाचा खडक तिथं आल्यावर एक मोठी लाट आली आणि बोट फारच हलू लागली. तर स्टोरी अशी आहे का पॅसेंजर्स बोटीच्या एका साईडला होऊन गेले आणि त्याच्यामुळे वजन आलं आणि बोट पूर्ण उलटी झाली. आणि तेव्हा एवढं काही इन्फॉर्मेशन पोचण्याचे साधनं नव्हते. जे काही लाईफ बोट होता थोडाफार किंवा जॅकेट होतं त्याच्याने काही एक लोक वाचले, बाकी 3-4 लोक समुद्राने पोहत गेले. आणि जेव्हा ते पोचले तेव्हा त्यांनी झालेला इन्सिडेंट सांगितला. तेव्हा मग सगळ्यांना कळलं, पण तोपर्यंत खूप उशीर होऊन गेला होता. आणि बोटवरचे वेगळे अकाउंट्स आहे, पण बोटवरचे ऑलमोस्ट 700 पॅसेंजर्स याची डेथ झाली. तर व्हेरी सॅड इन्सिडेंट. कन्सिडरिंग द टाइम तेव्हा काही कम्युनिकेशनचे साधनं कमी होते, तर खूप लिमिटेशन्स होते हे सगळं लाईफ सेव्ह करण्यासाठी. एनिवेज खूपच वाईट इन्सिडेंट होता तो. ऑन द वे टू अलिबाग आता आपण पेण क्रॉस करतोय. पेण अगेन एक मोठं टाउन आहे ऑन मुंबई अलिबाग रूट आणि रायगड जिल्ह्यातलं एकंदर एक मोठं टाउन आहे. आणि गेल्या बऱ्याच वर्षांपासून म्हणजे ॲटलिस्ट मोर दॅन 100 इयर्स पेण ची खासियत जी आहे ती म्हणजे गणेश मूर्ती. म्हणजे कुठे पण आता गणेशोत्सवाच्या काळात जर तुम्ही कुठे पण जाल तर आमच्या इथे पेणच्या गणेश मूर्त्या मिळतात, असं बोर्ड सगळीकडे दिसतात. आणि ऑब्विसली त्यांच्या डिझाईन्स, त्यांची कारिगिरी, त्या मूर्तींची ब्युटी आणि शियर नंबर्स का जेवढ्या नंबर्समध्ये त्या प्रोड्यूस होतात त्याच्यामुळे पेंटचे एक विशेष महत्त्व आहे गणेश मूर्तींच्या ह्याच्यात. आणि हे काही आताच्या काळातलं नाही, तर इनफॅक्ट 1860s का 70s मध्ये इथले एक जे कारागीर होते ते मुंबईला जाऊन त्यांनी मोल्डिंग वगैरे शिकून आले आणि मूर्त्यांचे बनवण्याचे नवे नवे टेक्निक शिकून आले. आणि मग इथं त्यांनी कारखाना सुरू केला. आणि त्यांच्या पाठोपाठ बाकीचे जे इथले कारागीर होते शाडू मातीपासून, शाडू म्हणजे बेसिकली ते आपण ज्याला क्ले म्हणतो, क्ले आयडल, तर शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याचे इथं मग हळूहळू कारखाने सुरू झाले. आणि जशी मग
रायगड जिल्ह्याची आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढली, ठाण्याची पण कनेक्टिव्हिटी वाढली आणि पेण बिंग सेंटर बिटवीन, म्हणजे इथून पुणे पण तेवढं जवळ आहे, मुंबई पण तेवढंच आहे, तर त्यामुळे इथल्या गणपतीच्या मूर्ती बनवण्याच्या बिझनेसला खूपच चालना मिळाली आणि मग तो लीप्स अँड माउंट्सनी खूप वाढत गेला. आता गेल्या काही वर्षात आपण बघतोय का प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनतात, फॅक्टरीमध्ये डायरेक्ट मोल्ड असतात, त्याच्याने मूर्त्या बनतात. म्हणजे आधी जे एक मूर्ती बनायला 2-3 दिवस लागायचे, तर आता फॅक्टरीमध्ये मोल्ड्समध्ये डायरेक्ट POP टाकून किंवा इनफॅक्ट मातीपासून पण एका दिवसात 10-10, 15-15 मूर्त्या तयार होतात, वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या, वेगळ्या वेगळ्या शेपच्या. तर त्याच्यामुळे जे ओरिजिनल किंवा जे ॲक्च्युअल जे आपण म्हणू डिझायनर आहेत किंवा कारागीर आहेत, गणपती मूर्त्या बनवणार आहेत, तर त्यांनी थोडा बॅकसीट घेतलाय त्यांच्या बिझनेसनी. आणि गव्हर्नमेंटनी जरी POPच्या मूर्त्या बॅन केल्या आहेत किंवा त्यांना लिमिटेशन्स लावलेले आहेत, बट स्टील सगळीकडे मिळतातच त्या. फॉर ऑब्वियस रिझन्स, बनवायला सोप्या असतात, हँडल करायला सोप्या असतात, POP लाईट वेट असतात मातीपेक्षा. पण POP जेव्हा पाण्यात, POPच्या मूर्त्या जेव्हा पाण्यात विसर्जित केल्या जातात, तर ते खूप हार्मफुल असतात, हानिकारक असतात पाण्यातल्या जीवसृष्टीसाठी. तर अगेन ते गेल्या काही वर्षांपासून पुन्हा ते चलन आलंय. त्या सगळेजण म्हणतात त्या नॅचरल, ऑर्गॅनिक, तसंच शाडू मूर्तीसाठी पण सगळेजण आग्रह धरतात. तर होपफुली पुन्हा हा जो बिझनेस होता आणि पुन्हा जे ॲक्च्युअल कारागीर होते, जे टेक्निक एका जनरेशनच्या नंतर दुसरी जनरेशन शिकत आली, त्याला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील. आत्ताच आपण तर मुंबई गोवा हायवे सोडला आणि जो वडखळ बायपास आहे त्याच्यावरून उतरून आता आपण वडखळ नाक्यावरून राईट टर्न करू टुवर्ड्स अलिबाग. आणि इथून पण अराउंड 40 किलोमीटर्स डिस्टन्स आहे. थोडा जास्त टाइम दाखवत आहे, 1.5 तास, प्रॉबेबली बिकॉज ऑफ ट्रॅफिक. विल कंटिन्यू. वडखळ नाका क्रॉस केल्यानंतर लगेचच डोलवी वर्क्स लागतं. डोलवी नावाचा एरिया आहे आणि तिथं JSWचा मोठा प्लांट आहे, जिंदाल स्टील वर्ल्डचा. त्याच्यामुळे इथं हेवी व्हेकलची खूप ट्रॅफिक असते, लाल माती खूप उडते आणि एकंदरीत ट्रॅफिक तर जास्तच असते. आता नाईट टाइम आहे, जास्त प्लांट किंवा हे एरिया विजिबल नाही आहे, बट खूप खूप मोठा प्लांट आहे हा JSWच्या इथं. त्याच्यासाठी वेगळी एक रेल्वेची लाईन पण आहे जी इथं कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करते गुड्सला आणण्यासाठी आणि फिनिश गुड्स नेण्यासाठी. अलिबाग जे टाउन आहे, जे आत्ताचं जे टाउन आहे, त्याची स्थापना 17th सेंचुरी, 17व्या शतकात कान्होजी आंग्रे यांनी केली. तर कान्होजी आंग्रे जर तुम्हाला माहिती नसेल तर मराठ्यांचे जे नेव्हल कमांडर होते, म्हणजे जे नेव्ही किंवा समुद्रात तटाकडचे जे किल्ले आहेत किंवा जो परिसर आहे त्याचे रक्षण करायचे. इथे कान्होजी आंग्रे यांचं समाधी स्थळ सुद्धा आहे. इथं 8 असे गाव होते, आगर म्हणतात त्यांना, अष्टागर होते. तर किहीम, थळ, नगाव, रेवदांडा, चौल असे एक सगळे मिळून असे 8 असे गाव होते, आगार म्हणतात त्यांना. आणि
त्यांना मिळून मग अलिबागची स्थापना करण्यात आली. अलिबागची अजून एक खासियत म्हणजे इथे जो एक विशेष प्रकारचा कांदा पिकवला जातो, पांढरा कांदा, अलिबाग व्हाईट ओनियन म्हणतात त्याला. तर त्या कांद्याला 2022 मध्ये GI टॅग, जॉग्राफिकल इंडिकेशन, तर 2022 मध्ये त्याला GI टॅग मिळाला. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायला गेलो तर लासलगाव कांदा जो होता तो फर्स्ट होता का ज्याला GI टॅग मिळाला, आणि हा अलिबाग व्हाईट ओनियन हा दुसरा आहे. आणि ओव्हरऑल महाराष्ट्रातला 17वा असा एक प्रोडक्ट आहे का ज्याला GI टॅग मिळाला आहे. याच्या अगोदर जेव्हा अलिबागला आलं होतं तेव्हा मार्केटमध्ये वगैरे असे बरेचसे ठिकाणी असे पांढरे कांदे विक्रीला असायचे, डायरेक्ट असे ते असं एक जसं लसूण असतो विकायला तसे कांदे असे एकत्र जोडलेले सुतळीने असे बांधून ठेवलेले, तसे बरेचसे बघितले होते. पण त्याला GI टॅग मिळाला हे खूप रिसेंटली कळलं. अगेन अलिबाग वासियांसाठी आणि एकंदरीत महाराष्ट्रासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. The next morning. वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. तर आज आपण आलो आहोत अलिबागला, आणि काल जसं तुम्ही बघितलं असेल अलिबागला येताना आपण पेणवरून आलो, आणि पेण अर्थातच गणेश मूर्त्यांसाठी फेमस आहे. तर त्या विषयाला धरून आज आपण आज एक सिंपल रेसिपी पण फारच सात्विक, सोज्वळ म्हणू आपण त्याला, आणि सगळ्यांचा आवडीचा विषय असणारा असा उकडीचा मोदक बनवणार आहोत. तर लेट्स गेट ऑन विथ इट. तसं तर मी 2 प्रकारचे मोदक खाल्ले आहेत. एक उकडीचे मोदक असतात आणि एक फ्राय केलेले तळलेले मोदक असतात. पण बट ऑब्विसली जे फेवरेट आहेत माझे ते उकडीचे मोदकच असतात, कारण त्यांचा सॉफ्टनेस, त्यांचा पूर्ण टेक्स्चर, आतलं मटेरियल, आपण जे सारण म्हणतो ते एकदमच सगळं जुळून येतं, खूप छान लागतं. ह्या भागात विशेष करून इथं ही स्वीट डिश म्हणून मिळते. म्हणजे तुम्ही कुठे हॉटेलला राहत असाल किंवा कुठे कॉटेजमध्ये स्टे करत असाल, होमस्टे असेल, तर इथं आवर्जून ती स्वीट डिश म्हणून ऑफर केली जाते. फक्त थोड्या वेळ अगोदर सांगावं लागतं, कारण थोडं प्रिपरेशन टाइम याचा हाय आहे. बट अदरवाईज सगळ्यांनाच आवडणारा असा पदार्थ आहे, एकदमच यम्मी लागतो. आणि जर गणेश उत्सवाबद्दल बोलायला गेलं तर मग तुम्हाला त्यावेळेला मोदक मिळतात सगळीकडे, दुकानात, मिठाच्या दुकानात किंवा घरी बनवलेल्या. पण ऍक्च्युली ते पेढे असतात, पेढ्यांना किंवा मावाला मोदकाचा शेप दिलेला असतो. तर ऍक्च्युली उकडीचा मोदक कसा बनवतात आज आपण बघूया. खूप छान रेसिपी असणार आहे. चलो लेट्स स्टार्ट. उकडीचे मोदक बनवण्यासाठी 2 पार्ट असतात. एक सारण असतं आणि एक आपलं तांदूळाचं जे आपण पिठी बनवतो आणि त्याच्यापासून नंतर वरचं त्याचं आवरण, कवरिंग बनवतो ते असतात. तर सारण बनवण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे नारळ आणि दुसरं म्हणजे गूळ. दोघं सम प्रमाणात घेतात. तर नारळ आपण असं फोडून घेतलेलं आहे, ओलं नारळ. 2 गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ओलं नारळ जे घेत आहे, सुकं खोबरं वापरत नाही, कारण त्याच्या टेक्स्चरमध्ये फरक पडतो. ओलं नारळ घेतल्यानंतर ते नारळ आपण रेग्युलर आपली जी किसणी असते, किसायचं असतं, त्याच्यावर किसून न घेता असं ह्या अशा
याच्या मशीनने आपण खाऊन घ्यायचं आहे नारळ. वेळीवर पण ते प्रोसेस करता येतो आपल्याला. तर तसं केल्याने काय होतं, त्याचं टेक्स्चर मेंटेन होतं. सारण भरताना त्याचं स्मूथनेस मेंटेन राहतो. याच्यामुळे जे नारळाचा जो ज्यूस असतो, आपण नारळाचं दूध म्हणतो, ते पण सगळं एकत्र याच्यात मिक्सच राहतं. तर जो सारणाचा जो टेक्स्चर असतो तो खूप स्मूथ राहतो आणि ओलसर राहतो. तर त्याच्यासाठी ओलं नारळ वापरायचं आहे आणि असं मशीननी खाऊन घ्यायचं आहे. तर आपण याला पहिले खाऊन घेऊया. मी नारळ खाऊन घेतलाय. असा छान असा ओला, एकदम स्मूथ आणि सॉफ्ट असा नारळाचा चव तयार झालाय. त्याच्याच इक्वल क्वांटिटीमध्ये सम प्रमाणात मी असं गूळ पण किसून घेतलेला आहे. तर आता करायचं काय, आपल्याला दोघांना मिक्स करायचं आहे आणि थोडंसं हीट करावं लागेल. तर कढई ऑलरेडी गरम करायला ठेवली आहे मी. त्याच्यात 1 चमचा तूप, आपण इथं 1 चमचा तूप घेतलं होतं. तर पहिले नारळ टाकून देऊया आणि सोबत गूळ. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. जास्त वेळ नाही, 5-1 मिनिटं आपण फक्त याला चांगलं मिक्स करू देऊया. गूळ आणि नारळ एकत्र होऊ देऊया आणि जास्त गॅसवर पण नाही, मीडियम फ्लेमवर जास्त एकसंध होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं. आपलं सारण छान एकत्र होतं. आता याच्यात आपण जायफळ आणि इलायचीची पूड केलेली आहे ती याच्यात टाकून देऊया. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून देऊया. आपलं सारण रेडी आहे. आता ते गॅस बंद करून साईडला काढून ठेवूया आणि आपल्या आवरणाची तयारी करूया. आपलं सारण रेडी आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला मोदकांचं जे आवरण आहे त्याच्यासाठी तांदळाची पिठी तयार करायची आहे. तर इथं कसं केलं जातं का, तांदूळ जे असतात ते धुवून घेतले जातात. धुवून म्हणजे आपण जसं भात लावतो कुकरमध्ये किंवा भांड्यात, तसं न धुता फक्त जस्ट पाण्याने एकदा धुवून, कारण त्याचं स्टार्च मेंटेन करावं लागतं, जास्त वॉश नाही करत. तर ते पाण्यातून काढून नंतर ते पसरून एका सुती कापडावर पसरून 4-5 तास सुकवतात आणि ते सुकल्यानंतर मग त्याला मिक्सरमध्ये दळून घेतात किंवा गिरणीतून दळून आणतात. तर तसं मी असं हे तांदळाचं पीठ घेऊन आलेलो आहे, घरूनच घेऊन आलेलो आहे, कारण इथं 4-5 तास करण्याची मुभा नाही आहे मला सुकवण्याची. जर तुम्हाला हे नसेल जमत तर बाजारात रेडीमेड कुठल्या ऑनलाईन शॉपवर पण तुम्हाला मोदकाचं पीठ असं वेगळं पण मिळेल, तर ते तुम्ही ते पण वापरू शकतात. तर मी सध्या याच्याने सुरू करतोय. तर मी इथं 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी आपल्याला पाणी लागेल. सम प्रमाणात आपल्याला सुरू करायचंय. तर आपण पहिले पाणी गरम करूया. 1 वाटी पाणी आपण घेतलं होतं 1 वाटी पिठासाठी. तर पाणी उकळलं तर त्याच्यात 1 चमचा साजूक तूप आपण घालून घेऊया. चांगला मिक्स देऊया तूप उकळण्यासाठी. तूप टाकल्याने काय होतंय का, मोदकाला एक चांगली अशी शाईन येते, लस्टर येते जेव्हा ते आपण वाफेतून काढतो तेव्हा. तर त्याच्यासाठी पण तूप महत्वाचं आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून द्यायचंय आणि लगेचच गॅस बंद करून द्यायचंय आणि हळूहळू पाण्यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचंय. जमेल तेवढं आपण पाण्यासोबत हे पीठ मिक्स करून घ्यायचंय आणि याला 5 मिनिटासाठी झाकून द्यायचंय.
5 मिनिटं आपण याला झाकून ठेवतोय. चांगली वाफ दाबली जाते याच्यामध्ये. वाफेमुळे ते पीठ नरम होतं, मळताना आपल्याला खूप सोपं जाईल आणि ओव्हरऑल पूर्ण मळून झाल्यानंतर त्या टेक्स्चर खूप स्मूथ येतं. 5 मिनिटं झालेत तर आपण हे झाकण काढून घेऊया आणि हे पिठाला आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि हे आपल्याला आता गरम असतानाच मळून घ्यायचंय. तर हाताला चटका नको लागायला म्हणून मी अशी वाटी घेतोय, प्लेन खालून आहे ती. तर हे थोडंसं दाबून दाबून आपल्याला असं एकत्र करून घ्यायचंय आणि अशा रीतीने चांगलं मळून घ्यायचंय. आपलं सारण रेडी आहे, मोदकाचं पीठ रेडी आहे. सगळ्यात पहिले हाताला थोडंसं तूप लावून घेऊया. पिठाचा एक गोळा तोडून घेऊया. याला पण चांगलं स्मूथ करून असं मध्ये दाबून किनाऱ्याला थोडं पातळ असायला पाहिजे. आता ही आपली अशी वाटीसारखं तयार झालं आहे. तर आपण अशी ही थोडीशी खोलगट अशी वाटी तयार करून घेतलेली आहे. आता मोदकाचं जे उकडीच्या मोदकाचं जे मेन डिझाईन किंवा आकर्षण एक अजून एक असतं ते म्हणजे साईडला त्याला पडणाऱ्या कळ्या किंवा प्लीट्स. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, जसं 2 बोटांमध्ये धरून एका बोटाने आतमध्ये दाबून हे अशा याच्या प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत. हे असं दाबून सिमिलरली बघा असं आपण छान एक असं फुलासारखं तयार केलेलं आहे. मोदकाला छान पाकळ्या पडलेल्या आहे. आता ह्या पाकळ्या आपण एंड पर्यंत अशा दाबून घेऊ. तर अशी आपण वाटी तयार करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपलं सारण भरूया. सारण भरल्यानंतर असं वरच्या बाजूने हळूहळू असं दाबून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनला फिरवायचं, म्हणजे त्या कळ्या पण एकाच ठिकाणी फिरतात. डिझाईन चांगली येते. वरच्या बाजूला जे टोक आलेलं आहे, जे एक्सेस पीठ आहे, ते थोडंसं काढून घ्यायचं. असं आपण मोदक तयार झालेला आहे. सगळे मोदक असेच तयार करून घेऊया. डिझाईनमध्ये थोडंसं पुढे मागे होऊ शकतं, इट इज ओके. 3-4 अटेम्प्टला तुमचं व्यवस्थित बनेल. आपले मोदक रेडी आहेत. पाणी ऑलरेडी मी बॉईल करायला ठेवलं आहे. त्याच्यावर अशी जाळी ठेवलेली आहे स्टीम करण्यासाठी. स्टीम तयार झालेली आहे. जाळीवर असं आपण सुती कापड टाकून ठेवूया. आपण आता मोदक ठेवून देऊया एक एक करून. असे मोदक ठेवून दिलेले आहेत. आता ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस कमी करून त्याला 10 मिनिटं फक्त आपल्याला स्टीम करायचं, जास्त नाही, नाहीतर मग परत तांदळाला चिकटपणा किंवा कडकपणा येऊ शकतो. तर फक्त 10 मिनिटं आपण याला स्टीम करून घ्यायचं आहे.
तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपला बॅकग्राऊंड असं खूप छान आहे. नारळाच्या सुपारीचे मोठे मोठे झाड आहे, इनफॅक्ट अशी मोठी बाग आहे. एकदम खूपच शांत परिसर आहे. चांगली झाडांची चांगली सावली आहे, खूप छान थंड वाटतंय. तर आपण इथं अलिबागला चौल इथं थांबलेलो आहे आणि इथं आपण निवांत ॲट विचारेच ही या प्रॉपर्टीमध्ये थांबलो आहे. खूप छान जागा आहे. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीचे डिटेल्स देतोच, पण इफ जर तुम्हाला कधी अलिबागला थांबायचं असेल तर इट्स अ नाईस ऑप्शन, यू कॅन स्टे हिअर. खूपच सुंदर परिसर आहे आणि स्टे पण खूपच छान झालेला होता. तुम्हाला पण वाटतं का तुमच्या गावी आपण असं एक सेटअप लावून व्हिडिओ बनवावा? तुम्हाला पण असं कुठला एक छान लोकेशन किंवा परिसर माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आपण नक्की तिथे येऊया आणि शूट करूया. 10 मिनटं झाले आहेत आपल्याला स्टीमला ठेवून, तर मी गॅस बंद करतोय. आपण झाकण काढून घेऊया. मोदक छान झालेले दिसतात. छान असं एक लस्टर आलेलं आहे, शाईन आलेली आहे त्याच्यावर. आपले मोदक छान रेडी झालेले आहेत. आपण त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. हाँ ये कर लो पहले. चलो टेस्टिंग टाइम. एक मोदक आपण असं ओपन करूया. त्याच्यात छान अशी तुपाची धार टाकूया. दॅट्स इट. आता टेस्ट करूया. ऑसम. खूपच सुंदर झालेले आहेत मोदक. म्हणजे सुंदर इज द राईट वर्ड. अप्रतिम. अजून काही विशेषणं जोडता येतील तर ते पण जोडूया. बघू शकता छान सगळं कुक झालेलं आहे. फिलिंग व्यवस्थित आहे. कवर पण जास्त जाड नाही आहे. जे सारण भरलेलं होतं आपण खोबरा आणि गुळाचं व्यवस्थित मिक्सचर झालेलं आहे. खूपच छान लागतं आणि ते ओलं नारळ असल्यामुळे ते वेगळंच जे एक फ्रेशनेस आहे, ज्युसी आहे, ते गुळापासून छान मिक्स झालेलं आहे. आणि वरून जी आपण साजूक तुपाची धार सोडली होती त्याच्याने तर सोने पे सुहागा टाईप सीन झालेलं आहे. सुपर. म्हणजे फारच सुंदर मोदक झालेलं आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एवढं टेम्पटेशन आहे, मी अजून एक बाईट घेतोय. नाईस, नाईस, व्हेरी नाईस. सात्विकचा किंवा जे काय असं तो सात्विकचा जो अर्थ असेल ते एक्झॅक्टली असं हे मोदक झालेलं आहे. फारच म्हणजे ऑसम. तुम्ही पण नक्की असे मोदक ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम अलिबाग.